नमस्कार. एज्युकेशन अँड न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आजची बातमी आहे शिक्षक भरती संदर्भात. शिक्षक भरती संदर्भात सरकारने जो GR काढला होता तो जुना GR आता रद्द करून नवीन GR काढला आहे. चला तर पाहूया सविस्तर काय आहे GR. राज्य सरकारने शिक्षक भरती संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने नुकताच एक शासन निर्णय काढला आहे. या निर्णयानुसार आता सरकारी शाळांमध्ये 10 किंवा 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत B.Ed धारक उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यासंदर्भातला शासन निर्णय आता रद्द करण्यात आला आहे. शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण होत असल्याने नियमित शिक्षक आता पुन्हा या शाळांना शिकवणार आहेत. जुन्या GRमध्ये राज्यातील सरकारी शाळा जिथे 10 किंवा 10पेक्षा कमी पटसंख्या होती त्या शाळांमध्ये B.Ed आणि D.Ed धारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यासाठी सप्टेंबर 2024मध्ये शासन निर्णय देखील काढण्यात आला होता. खरं तर नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यामुळे तात्पुरती व्यवस्था म्हणून सरकारने हा शासन निर्णय जाहीर केला होता. मात्र आता 2022 सालच्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण होत आहे. त्यामुळे आता पात्र शिक्षक नियमित तत्वावर उपलब्ध होणार आहेत. याच कारणामुळे 2024च्या शासन निर्णयानुसार कंत्राटी तत्वावर घेण्यात आलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीचा कार्यकाळ हा नियमित शिक्षक नियुक्तीपर्यंत असेल असा नवा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन लेटेस्ट अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.